रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा अपहरण करून खून, 4 जण ताब्यात। रांगोळी तालुका हातकर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचे अपहरण करून खून करण्यात आला। या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका महिलेसह 4 चौकशीसाठी ताब्यात घेतले। संशयितांनी अपहरण बेनाडेचा खून केल्याची माहिती गुरुवार रात्री पोलिसांना दिली। लखन बेनाडे आई वडिलांसह रांगोळी गावातील माळबाग येथे राहत होता। तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे। त्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती, पण या निवडणुकीत तो पराभूत झाला। तो 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उभा राहून निवडून आला आहे। 10 जुलैला घरातून निघून गेला, तो परत आला नाही। त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची बहीण नीता तडाखे यांनी गावबाग पोलीस ठाण्यात दिली आहे। या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला होता। बेनाडे याच्या विरोधात हातकर्णी, इचलकरंजी, गावबाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ हाती लागला। त्यावरून तिला पोलिसांनी कोल्हापुरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले। तिच्याकडे बेपत्ता बेनाडे याच्याबद्दल कसून चौकशी सुरू केली। त्यावरून तिला पोलिसांनी कोल्हापुरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले। तिच्याकडे बेपत्ता बेनाडे यांच्याबद्दल कसून चौकशी केली। चौकशीमध्ये तिने बेनाडेचे अपहरण करून त्याला बेळगाव जिल्ह्यात नेऊन काही सहकार्याच्या मदतीने त्याचा खून केल्याची माहिती दिली। पोलिसांनी तिच्या 3 सहकाऱ्यांचा शोध घेऊन गुरुवार रात्री ताब्यात घेतले। पण खून नेमका कोठे केला, तो कशाने केला, मृतदेह कोठे फेकून दिला याबाबतची सर्व माहिती संशयिताकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे वृत्त गुरुवारी दुपारी रांगोळीत समजले। त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। तसेच त्याच्या राहत्या घरासमोर माळ भागातील नागरिकांनी गर्दी केली होती। लखन बेनाडे याचा अनैतिक संबंधातून अपहरण करून खून करण्यात आला आहे। हा खून त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने काही तरुणांच्या मदतीने केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा